नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जय करियर अकॅडमीमध्ये। माझं नाव आहे जय आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे टेस्ट क्रमांक 2 जो कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट चालू आहेत आपल्या कंबाईन ग्रुप बी अँड सी ची। तर त्यामध्ये मी मॅथ आणि रिझनिंग घेणार आहे आणि मॅथ रिझनिंगमध्ये तर पहिला जो प्रश्न आहे तो 86 नंबरला आहे। त्यामध्ये दिलेला आहे पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे तो संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे। प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। आता पहिली दोन जे पद आहेत त्या दोन पदामध्ये जो संबंध आहे 123 आणि 171 मध्ये तो सेम संबंध इकडे आहे। आता आपल्याला बघायचं आहे नेमकं काय आहे। तर त्याच्यामध्ये नीट जर बघितलं आपण तर 123 हा जो संख्या आहे ही कशाची वर्गसंख्या नाही आहे, पण त्याच्या जवळ एक वर्गसंख्या आहे ती म्हणजे 11चा वर्ग येतो। 11चा वर्ग येतो 121, आपण त्याच्यामध्ये +2 केलेत, सो अशा प्रकारे 123 येतं, राईट। नंतर त्याच्या पुढचा जो संबंध आहे दोन संख्या सोडल्या तर त्याच्यामध्ये 13चा वर्ग येतो 169, त्यामध्ये +2 केले तर 171 उत्तर येतं। तर सेम तसंच आहे। 291 नाही आहे, 291 मधून 2 मायनस करा ते त्याच्या 289 येतं आणि 289 हा जो वर्ग आहे हा 17चा वर्ग आहे। आता 17चा वर्ग 289 +2 असं करून 291 झालेले आहे। तर याच्यामध्ये दोन संख्या पुढे हे करायच्या प्लस करायच्या म्हणजे 19। आता 19चा वर्ग किती, तर 19चा वर्ग आहे 361। आता 361 19चा वर्ग आहे 361 +2 जर केलं तर 363। तर याच्यामध्ये जे उत्तर आहे ते आहे 363। तर पर्याय क्रमांक 2 येतो, तो आहे 363। दुसरा प्रश्न आहे 87 नंबरचा। एका सांकेतिक भाषेत स्टडीसाठी WFGHB क्लाससाठी HZOXH हा संकेत आहे, तर माऊससाठी कुठला संकेत असेल। आता हा प्रश्न आहे, याच्यामध्ये काय करायचं, हा प्रश्न सॉल्व करताना काय करावं लागतं आपल्याला, अगोदर याची अल्फाबेट व्यवस्थित मांडणी करून घ्यावी लागते। त्यामध्ये काय करायचं 13 पर्यंत M पर्यंत वरच्या बाजूला मांडायचं आणि N पासून खालच्या बाजूला मांडायचं। मोस्ट प्रोबॅबल जे आन्सर येतात ना ते अशा प्रकारेच मांडल्याच्या नंतर येतात। सो जे काही अल्फाबेटचे जे काही क्वेश्चन्स असतील ते अशा प्रकारे सॉल्व करू शकतो आपण। आता आपण बघूया नेमकं कसं। आता स्टडीसाठी WFGHB, आता आपण S साठी बघूया W आहे का। आता याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण तर S साठी H आहे, S साठी H आहे, तर हे H इथे कुठे आहे का बघायचं। हा, तर या ठिकाणी H आहे। तर जरी एक्झॅक्टली खाली नसेल तरी आपण एकदा ज्यावेळेस आपण कोड काढतो, कोड काढल्यानंतर बघायचं हा कोड एक्झॅक्टली अवेलेबल तरी आहे का नाही। तर अवेलेबल असेल तर त्याचं काहीतरी आन्सर निघू शकतं। तर आपण बघूया S साठी H दिसला इथे। आता T साठी काय आहे, आता टीचा जर विचार केला तर टीच्या वेळेस G येतं, बरोबर। आता टीच्या वेळेस G येतं, G कुठे आहे का, G आहे इथे, बरोबर। आता त्याच्यानंतर जर यूचा बघितला तर यूच्या मध्ये F आहे, यू मध्ये F आहे। आता यूचा जर विचार केला तर यू साठी F आहे, F पण आहे आपल्या याच्यामध्ये संकेतमध्ये जे काय असेल त्याला कोड दिलेला त्याच्यामध्ये आहे। आता डी साठी काय आहे W, आता W आहे का, हा W पण आहे। आता याच्यामध्ये एक गोष्ट घ्या, अजून एक सांगतो, Y साठी काय आहे, Y साठी B। आता इथे काय झालं, Y साठी एक्झॅक्टली B त्याच्या वर आलं, म्हणजेच या कोडमध्ये Y साठी B बरोबर आलं, पण बाकीच्या ठिकाणी काय झालं की S साठी H जो आलाय तो इकडे आलेला आहे, म्हणजे Sच्या जो कोड लागतो अपोजिट साईडला जर विचार केला तर इकडे येतो। तर आपण असं ट्राय करू शकतो, जर H आलं त्याच्यानंतर टीच्या जागी काय येतं, टीच्या जागी G येतं, हे G आलं, त्यानंतर यूच्या जागी F येईल। आता यूच्या जागी F आलं आणि त्याच्यानंतर डीच्या जागी W आलं, डीला W। तर हे असं म्हणजे काय केलेलं आहे या ठिकाणी जी मांडणी केलेली आहे, शेवटचा अंक एक्झॅक्टली जशास तसा केलेला आहे, वायला बी केले, पण STUD हे जे 4 वर्ड आहेत ना त्याचे फक्त क्रॉस कनेक्शन केलेले आहेत। आता आपण ते इकडे पण बघूया क्लाससाठी आहे का तसं। आता S साठी तुम्हाला HH दिसतं, HS इथे आहे तर इथं HH आहे, तर ऑब्व्हियसली असं असणार S साठी H आहे तर दोन ठिकाणी आहे, तर ह्या S साठी तर H एक्झॅक्टली खाली आलेले आणि ह्या दुसऱ्या S साठी जे आहे ना ते फर्स्ट नंबरला आली, 4 नंबरचं पहिल्यांदा आलं। सो जे तिसऱ्याचं आहे ते दुसऱ्यांदा असायला पाहिजे। Aचं Z आहे का, हो, A साठी Z येतं। त्यानंतर L साठी O आहे का, L साठी O, Lच्या अपोजमध्ये O आहे तर Lच्या अपोजमध्ये O आलं आणि Lच्या अपोजमध्ये O आलं आणि Cच्या जागी X आहे का, तर ते पण बघूया, Cच्या जागी X आहे, बरोबर आहे, Cच्या जागी X आहे। म्हणजे काय केलेलं आहे, शेवटचा 5वा जो अंक आहे, अक्षर आहे, त्या अक्षराला खालचा कोड एक्झॅक्टली सेम जशास तसा दिलाय, पण बाकीच्या 4 मध्ये काय केलंय, पहिल्याचं चौथं, चौथ्याचं तिसरं, तिसऱ्याचं दुसरं, दुसऱ्याचं परत पहिलं, अशा टाईपचं म्हणजे ह्या 4 मध्ये काय केलेलं नंतरच्या, तर त्यामध्ये काय केलं, चौथ्याला पहिले दिले, तिसऱ्याला दुसरं दिले, दुसऱ्याला
तिसरं दिलं आणि पहिल्याला चौथं दिलं, म्हणजे अपोज केलेलं आहे. आता इथे आपण माऊससाठी जर बघायला गेलो तर अगोदर काय करायला पाहिजे, यस ना ईच्या जागेवर काही आहे का बघूया. ईचा जो कोड आहे तो अगोदर लावून घेऊया. ईचा कोड व्ही आहे. आता ईचा कोड व्ही आहे. याच्यामध्ये ऑप्शन्समध्ये तिन्ही याच्यामध्ये ईचा कोड व्ही येतो. तर तुम्ही जर बघितले ऑप्शन्स आता आपण परत काढूया. यमच्या जागी काय येतं, अगोदर इथून सुरुवात करूया, कारण काय की इथून आपल्याला जायचं आहे फर्स्टपासून लास्टपर्यंत. तर यसच्या जागी काय येतं, यसला यच येतो कोड, यसला कोड यच येतं. यूला काय येईल कोड, यूला यफ येतं. ओला काय येईल, यल येतं. आणि एमला काय येईल, यन येईल. तर हा जो कोड आहे आपला, तर हा ऑप्शनमध्ये कुठं आहे बघूया. एच एफ यल एन व्ही, एच एफ यल एन व्ही. ऑप्शन नंबर 1 आहे त्याचं उत्तर पहिल्या क्रमांकाचं. 87चा प्रश्न आहे, 87 नंबरचा, त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर पुढचा जो प्रश्न आहे तो मी बोर्डवर लिहिलेला आहे ऑलरेडी. तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे, दिलेल्या समीकरणातील 2 चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या बदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल असा योग्य पर्याय निवडा. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इथे बरोबर 27 दिलेले आहे आणि हे एक समीकरण दिले 4 × 8 + 5 - 17 / 2. जर हे जे चिन्ह आहेत ना याच्यामध्ये गुणिले प्लस मायनस आणि भागाकार, आता याच्यामध्ये चेंजेस केल्याच्या नंतर बरोबर 27 येईल. आत्ताच्या कंडिशनला जर केलं तर उत्तर 27 येत नाही, कारण की 2/17 जर केलं तर 2×8 = 16, 8.5 वगैरे येतं आणि याच्यामध्ये भरपूर ते वेगळं उत्तर येऊन जातं. आता उत्तरामध्ये चेंज करायचं म्हणजे आपल्याला 27 आणायचं. तर याच्यामध्ये चेंज काय करायचं आपण बघूया पहिले. तर सुरुवातीचं जे ऑप्शन आहे याच्या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये ऑप्शनवरूनच जावं लागतं. याच्यामध्ये दुसरी काही मेथड नाही आहे. आता ऑप्शनवरून जाताना आपण काय करू, फर्स्ट ऑप्शन जे आहे तर ते गुणाकार आणि भागाकार याच्यामध्ये चेंजेस करून बघूया काय येतं. आता गुणाकार आणि भागाकार, आता गुणाकाराच्या जागेवर भागाकार ठेवला म्हणजे समीकरण असं तयार होईल 4/8 + 5 - 17. आता भागाकाराच्या जागेवर गुणाकार गुणिले 2. आता असं ज्यावेळेस अशा प्रकारचे समीकरण असतं सोडवताना बॉडमास पद्धतीचा उपयोग करतात. तर याच्यामध्ये भागाकार सर्वात पहिल्यांदा येतो, त्यानंतरनं गुणाकार येतो, त्याच्यानंतरनं बेरीज येते आणि वजाबाकी येते. तर अशा प्रकारे सॉल्व करता येतो. 4/8. आता इथं याचं उत्तर येतं 2 + 5 जशास तसं वजा. आता वजा 17 डायरेक्ट नाही होणार, कारण की 17ला अगोदर गुणाकार आहे 2 ने, 17 × 2 = 34. आता 34 आल्यानंतर आता याच्यामध्ये चेंजेस होतील 2 + 5 7 - 34. आता अशा प्रकारे जर सोडवलं तर उत्तर येतं 27. तर 27 आलं का, हो 27 आलं. तर अशा प्रकारे हे सॉल्व करता येतं. चिन्हाची अदलाबदल ज्यावेळेस करायची असते आपल्याला ऑप्शनमधून जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. सो एक प्रश्न एक पर्याय आपल्याला टाकून तिथं बघावे लागतात. आणि सर्वात पहिले म्हणजे भागाकार असतो, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि वजाबाकी. अशा प्रकारे आपण हे करतो. तर मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत याक ले डी म्हणजे स्काय इज ब्ल्यू, मॉक से ले म्हणजे ब्लड इज रेड आणि मॉक पी डी म्हणजे स्काय अँड ब्लड. आता या ठिकाणी जर बघितलं आपल्याला कोडिंग दिलेली आहे. हे वर्ड्स हे सेंटेन्सेस आहेत, ह्या सेंटेन्सेसला एक कोडिंग दिलेली आहे. आता ही कोडिंग आपल्याला सॉल्व करायची. तर ब्लडसाठी काय येतं, तर ब्लडसाठी आपल्याला चेक करायचं असल्यानंतर कसं करायचं, 3 शब्दांसाठी इकडे 3 शब्द आहेत, राईट. 3 शब्दासाठी इकडे 3 शब्द आहेत, म्हणजे एका शब्दासाठी एक शब्द बरोबर दिलेला आहे. तर अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर ब्लड आपल्याला चेक करायचं, ब्लड कुठल्या 2 याच्यामध्ये आहे. आपल्याला ब्लड काढायचे, तर ब्लड कोणत्या 2 सेंटेन्समध्ये आपण चेक करूया, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेंटेन्समध्ये ब्लड आहे. तर इथे जर शॉर्टकट मेथड जर बघितली तर यामध्ये आपल्याला बघू शकतो की इथे ह्या दुसऱ्या याच्या कोडिंगमध्ये कुठले 2 असे शब्द आहेत की जे सेम आहेत. जसं ब्लडसाठी ब्लड इकडे सेम आहे, तर इकडे मॉक आणि मॉक हे 2 शब्द सेम आहेत दोन्ही याच्यामध्ये. आता ईजसाठी इथं ईज आहे, इथं ईज आहे. आता ह्या ईजसाठी जर सेम बघितलं तर ले येईल ईज. ओके, तर अशा प्रकारे जर आपण काढायला गेलं तर मॉक हे आन्सर येतं. तर एवढं सिंपल आहे, याच्यामध्ये जास्त काही लिहित बसायची गरज नाही आहे. सेंटेन्स बघायचे, त्याच्यामध्ये कुठे 2 कॉमन दिसतात ते कॉमन बघायचे आणि तसे सेम कॉमन जर वर्ड्स असतील तर ते त्याचं आन्सर असतं. एवढं सिंपल आहे. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर पुढचा प्रश्न घेऊया. 91 नंबरचा प्रश्न आहे. इथे एक मिस्टेक झाली होती एडिटरकडून, इथे 90 नंबरचा क्वेश्चन मिस झाला होता. तर 91 नंबरचा डायरेक्ट क्वेश्चन घेऊया. वेगवेगळ्या नियमांचा अवलंब करणाऱ्या 4 अक्षर मालिका दिलेल्या आहेत. खाली एक पद दिलेले आहे, ते पद ज्या मालिकेचे आहे ती मालिका शोधा. आता याच्यामध्ये काय दिलेले आहे, OPY हा शब्द दिलेला आहे. हा शब्द कुठल्या 4 मालिकेमध्ये
बसतो ते आपल्याला सांगायचं आहे. आता याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर ह्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे तेच आन्सर आहे, त्याच्यामुळे मी 4 बाकीचे लिहिलेले नाहीत. मी तुम्हाला सांगतो हे कसं आलं. इथे जे ओ आहे ना तिथे दिसत आहे, तिथं क्यू आहे ॲक्च्युली. तर ज्यांनी ऑफलाईन बॅच दिली होती तेच दिली होती, तिथे एक मिस्टेक झाली होती. ओच्या जागी क्यू असायला पाहिजे होतं, त्यामुळे कदाचित काही जणांचं उत्तर आलं नसेल. बट अशा प्रकारे आहे. आता आपण बघूया याचं उत्तर कसं येतं. OPY काढायचे. तर इथे जर बघितलं ऑब्झर्व करून KL फर्स्ट पद बघतोय आपण, MNO इथे O येऊन जातं. त्याच्यानंतर ना QRST उलट गेलं, सेकंड नंबरचा जो पद आहे ते उलट गेलं, QRST. मग क्यूच्या अगोदर काय P आहे, P आहे. आता याच्यानंतर परत इकडून जर गेलं थर्ड नंबरचा UVWX आणि Y. अशा प्रकारे हे उत्तर येतं. सिम्पल होतं, पण थोडंसं प्रिंट मिस्टेकमुळे ऑफलाईनच्या मुलांना थोडा त्रास झाला. ऑनलाईनमध्ये हा प्रॉब्लेम नाही आहे. तर याचं उत्तर येतं 91 नंबरच्या प्रश्नाचं आन्सर 1. तर 92 नंबरचा प्रश्न आहे, त्यामध्ये मी बोर्डवर लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर प्रश्न असा आहे की खालील विधाने लक्षपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा. आता त्याच्यामध्ये काही अटी दिलेल्या आहेत. रमा ही दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत सोमवार, गुरुवार आणि शनिवार, सोमवार, गुरुवार आणि शनिवार रमा ही दुपारी 1 ते 5 घरी असते. त्यानंतर तिचा भाऊ जो आहे गणेश हा सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मंगळवार, गुरुवार आणि सोमवार घरी उपलब्ध असतो. त्यांचे वडील रामभाऊ हे सकाळी 10 ते 1 गुरुवार आणि शुक्रवार उपलब्ध असतात घरी, आणि दुपारी 2 ते 7 सोमवार, बुधवार आणि शनिवार असे उपलब्ध असतात. तर प्रश्न असा विचारलेला आहे की ते तिघेही कोणत्या दिवशी आणि किती वाजता एकत्र घरी असतील. आता अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना हा आयोगात प्रश्न विचारला होता आयोगाने. तर अशा प्रकारचा प्रश्न सोडत असताना आपल्याला अगोदर काय बघायचं ऑप्शनमध्ये. आता ऑप्शन्स नाही बघितले तरी चालते. ऑप्शन्स दिलेले आहेत गुरुवारी 1 वाजता आणि सोमवारी 2 वाजता. ऑप्शनपेक्षा आपण डायरेक्ट उत्तर काढूया, उत्तर इझी निघेल. आता आपल्याला इथे कॉमन काय दिसतं. आता इथे प्रत्येकामध्ये जर कॉमन बघितलं तर गुरुवार आणि गुरुवार हे तिघं जण एका वेळी घरी असतात गुरुवारी, हे तर फिक्स झाले. आता 1 ते 5 टाईम आहे, 11 ते 3 आहे आणि 10 ते 1 आहे. आता त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये काय दिले, गुरुवारी 1 वाजता. आता गुरुवारी 1 वाजता कोणी आहे का, गणेश आहे का, हो गुरुवारी 1 वाजता इथं अवेलेबल असतो. हा पण आहे का, रमा आहे का, हो ही पण 1 वाजता घरी असते. आणि त्याच्यानंतर ना रामभाऊ त्यांचे वडील गुरुवारी 1 वाजता आहेत का, हो हे पण 1 वाजता घरी असतात. सो हा जो पहिला जो ऑप्शन आहे गुरुवारी 1 वाजता हे, आणि सोमवारी 2 वाजता. आता सोमवारी 2 वाजता हे पण बघायचं आपल्याला. सोमवार कॉमन आहेत का, हां सोमवार आणि सोमवार हे पण कॉमन आहेत. सोमवारी पण ते घरी असतात, पण टाईम मॅच होतो का आपण बघूया. 2 वाजता सांगितलेले सोमवारी, तर सोमवारी 1 ते 5 म्हणजे 2 वाजता ऑब्व्हियसली ते घरी असणार आहेत. त्याच्यानंतर 11 ते 2 म्हणजे सोमवारी गणेशसुद्धा 2 वाजता घरी असणार आहे. आणि रामभाऊ दुपारी 2 ते 7 म्हणजे दुपारी 2 वाजता घरी असणार आहेत सोमवारी. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 जो आहे तो सिंपल आहे, गुरुवारी 1 वाजता आणि सोमवारी 2 वाजता हे ऑप्शन येतं. 92 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न घेऊया 93 नंबरचा. एका पिशवीमध्ये 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे यांची नाणे 4, 5, 6 या प्रमाणामध्ये आहेत. त्यांची एकूण किंमत 2250 रुपये आहे. त्यांची एकूण किंमत किती, 2250 रुपये आहेत. आणि तर त्यामध्ये 50 पैशाचे किती नाणे आहेत. आता 50 पैशाचे किती नाणे आहेत हे काढूया, सोबतच 50 पैशाने किती रुपये तयार होतात हे सुद्धा काढूया. असे 2 प्रश्न फॉर्म होतात. तर यामध्ये विचारलेले नाणे किती, आणि या ठिकाणी उत्तर ऑप्शन्समध्ये नाण्यांची संख्या न देता आपण याची संख्या दिलेली किती रुपये तयार होतात. सो आता आपण काढूया कसं, आपण नाण्यांची संख्या आपण कन्सिडर करूया. एक्स नाणे आहेत. नाणे किती येतं, एक्स आहेत. तर आपण आता हे 1 रुपयाचे 50 पैशाचे आणि 25 पैशाचे असे नाणे आहेत. तर 4x अधिक 5x अधिक 6x हे एवढे नाणे मिळाल्याच्या नंतर ना 2250 रुपये होतात. 2250 रुपये म्हणजे एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. तर 4, 5, 9, 6 15x. 15x बरोबर 2250 होतं. 2250 भागिले, आता या ठिकाणी बरोबर आहे, याच्यामध्ये गुणाकारातलं भागाकारात जाईल 15. आता 15चा वर्ग 225 आहे. सो 15 म्हणजे 150. आता x बरोबर त्याची किंमत आली 150. आता याच्यामध्ये 50 पैशाचे नाणे किती, 15 5 75, 750. तर अशा प्रकारे इथे 750 जे ऑप्शन आहे ते पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येऊन जाईल.
तर पुढचा प्रश्न बघूया 94 नंबरचा. याच्यामध्ये एक बॉक्सेस दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. तर त्या संख्यामध्ये चौथी जी आकृती आहे ती काय आहे ती आपल्याला शोधायची आहे. आता याच्यामध्ये काही संबंध दिलेले आहेत. सेम जो संबंध आहे वरील दिलेल्या आकृतीमध्ये अंकामध्ये विशेष संबंध आहे, हे संबंध ओळखून योग्य पर्याय ओळखा. आता यामध्ये काय करायचं, आता आपल्याला बघायचं पहिले ऑब्झर्व करावं लागेल याच्यामध्ये की या ठिकाणी काय येऊ शकतं. तो ऑब्झर्व केल्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की पहिला बॉक्स आणि दुसऱ्या बॉक्समध्ये काही संबंध आहे का. इथे -1 होत आहे, इथे +3 होत आहे, इथे +3 होत आहे आणि इथं -4 होत आहे. आता हे काही सिक्वेन्स नाही लागत आहे किंवा हा संबंध इकडे आहे का बघूया. आता -1 आहे का, इकडे नाही, इथे +2 आहे किंवा -1 आहे, -1 आहे आणि +5 आहे. तर अशा प्रकारचा काही संबंध लागत नाही काहीच. सहसा अशा वेळेस काय बघायचं असतं, पहिला आणि तिसरा बॉक्स आपण चेक करूया काही संबंध आहे का आणि दुसरा आणि चौथा बॉक्स येऊ शकतो का. तर अशा प्रकारे जर चेक केलं तरी उत्तर येऊ शकतं. आपण बघूया की +1 आहे आणि खालच्या बाजूला जर बघितलं 6 आणि 7 म्हणजे +1 आहे. तर आणि याच्या दोघांमध्ये 3 आणि इथे 5 म्हणजे +2चा आहे ह्या दोघांमध्ये, 3 आणि 5 मध्ये, आणि 2 आणि 4 मध्ये +2चा आहे. म्हणजे इथं +1 होत आहे, त्या दोघांमध्ये 2 होत आहे. तर सेम इथं आहे का बघूया. या ठिकाणी 3च्या जागेवर आपण 4 घेऊ, त्याच्यानंतर 6च्या जागेवर इथं 8 घेऊ, 2ने प्लस करत आहे मी, 5च्या जागेवर 7 घेऊ आणि 2च्या जागेवर 3 घेऊ, 1ने प्लस. म्हणजे पहिला जो बॉक्स आहे तो 1ने प्लस करायचा, शेवटचा बॉक्स 1ने प्लस आणि हे दोघं 2ने प्लस. तर अशा प्रकारचं ऑप्शन आहे का प्रश्नामध्ये आपण चेक करूया. ऑप्शन काय आलं 4, 8, 7, 3, 4, 8, 7, 3. तर 3 नंबरचा जो ऑप्शन आहे, 3 नंबरचा पर्याय तो या ठिकाणी लागू होतो आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊया 95 नंबरचा. एका दुकानदाराने 2200 रुपये छापील किंमत असलेल्या वस्तूवर 10% सूट देऊन सुद्धा त्या व्यवहारामध्ये त्या व्यक्तीला 20% नफा होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. आता 2200 रुपये छापील किंमत आहे. आता आपल्याला जर नफा काढायचा असेल तर जी मूळ किंमत असते, मूळ किंमत, समजा मूळ किमतीवर आपण जर काही पण मूळ किमतीला जर वाढून जर काही दिले असेल, मूळ किंमत समजा 100 रुपये आणि त्याच्यामध्ये आपल्याला 10 रुपये वाढून लावलेत, म्हणजे +10 केले तर 110 रुपयाला ती विकली. मूळ किंमत जर त्याची खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल, ओके, खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत जास्त असेल. आता मूळ किंमत 110 आहे, आपल्याला 100ला पडली आणि ती नंतर आपण 110ला विकली, तर या ठिकाणी नफा होतो 10 रुपयाचा. एवढं तर नक्की आहे, एवढं बेसिक आहे. आता याच्यामध्ये आपण बघूया 2200 रुपये छापील किंमत असलेल्या. आता 2200 रुपये छापील म्हणजेच MRP. आता 2200 रुपये जर छापील किंमत आहे तर काय झालं, एक वस्तू आहे त्याची किंमत 2200 रुपये आहे असं दिसतं त्याच्यावर MRP. तर त्या वस्तू 10% सूट दिली. दुकानदार काय म्हणला, चल बाबा 10% सूट घे. आता 10% सूट घे म्हणल्याच्या नंतर ना काय केलं याच्यामध्ये 10% कसे काढायचे. 1 दशांश जर इथं दिला म्हणजे इकडून जर गेलो तर 1 दशांश म्हणजे हे 10% येतं, 2 दशांश म्हणजे 1% येतं. आता हे 10% जर गेले तर 220 रुपये होतात. 10% सूट 2200 रुपयामध्ये 10% किती, 220 रुपये होतात. 220 रुपये जर मायनस केले तर 1980 याची किंमत येते. 1980 सेलिंग प्राईस झाली. म्हणजे दुकानदाराने काय केलं, 2200 रुपये किंमत दाखवली आणि 1980 रुपयाला विकली. स्टील त्याला काय झालं, 20% नफा झाला. आता 20% नफा कसा होतो, आता 1980 रुपये किंमत आहे, 1980 म्हणजेच किती, ही आहे 120. म्हणजे तुम्हाला एक 100 त्रैराशिक पद्धतीनं काढूया आपण. ही आहे 120 म्हणजे 100 म्हणजे किती, याची मूळ किंमत अशा प्रकारे येते 1980 गुणिले 100 भागिले 120. तर हे 00 गेला, 00 गेला, 2×5 10, 2×6 12, साहित्रिक 18, साहित्रिक 18 आणि हे 0, 5 0 0, 5 त्रिक 15, हात चालला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. 1650 रुपये या वस्तूची किंमत येते. तर वस्तूची मूळ किंमत किती, 1650 रुपये. ऑप्शन नंबर 1 95चं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 1650 रुपये. क्वेश्चन क्रमांक 96 घेऊया. मी प्रश्न वाचून दाखवतो. खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी 2 कारणे रिझन 1 आणि रिझन 2 दिलेली आहे. R1 आणि R2 दिलेली विधानासंदर्भात कारणाचे उपयोजन करून उत्तर शोधा. विधान दिलेलं आहे, हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करतात. त्याचं कारण दिलेलं आहे रिझन 1, लोकांना TV बघायला आवडत नाही
आणि रिझन 2 दिले, हल्ली लोकांना मोबाईल सोडून दुसरे काहीच काम नाही. आता याच्यामध्ये जर नीट विचार केला तर लोक खूप मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करतात. आता मी जर मोबाईलचा जास्त वापर करत असेल तर त्याचं रिझन काहीही असू शकतं. मला टी व्ही बघायला आवडत नाही हे त्याचं रिझन असणार नाही. कदाचित मला त्याच्यावर काम जास्त असतील, कदाचित मी मोबाईलवर व्हिडिओ गेम्स खेळत असेल, कदाचित मी मोबाईलवर शूटिंग करत असेल किंवा फोटोज क्लिक करत असेल, काहीही रिझन असेल, किंवा सोशल मीडियाचा वापर करत असेल, असं रिझन काहीही असू शकतं. सो लोकांना टी व्ही बघायला आवडत नाही हे रिझन तिथं लागू होत नाही. आता दुसरं जर रिझन बघितलं, हल्ली लोकांना मोबाईल सोडून दुसरे काहीच काम नाही. असं काही आहे का की लोकांना दुसरे काहीच काम नाही? जर मी मोबाईल यूज करतो जास्त किंवा तुम्ही मोबाईल यूज करता जास्त, तर त्याच्यामध्ये असं काही होतं का की तुम्हाला दुसरं काही काम नाही? ऑब्व्हियसली तुम्हाला दुसरं काही काम असू पण शकतं किंवा नसू पण शकतं, पण काहीच काम नाही ह्याचं जे लावले ना हे ह्या ठिकाणी चुकीचं असतं. सो तर याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर 4 आहे. संभवनीय कारण R1 ही नाही आणि R2 ही नाही. तर पर्याय क्रमांक 4 येतो याचं उत्तर. रिझन 1 ही नाही आणि रिझन 2 ही नाही. तर पुढचा प्रश्न बघूया 97 नंबरचा. 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 3:8 आहे. पहिली ट्रेन 4 तासात 240 किलोमीटर जाते, तर दोन्ही ट्रेनच्या वेगांची बेरीज किती? आता दुसऱ्या ट्रेनचा वेग दिलेला नाही आहे, आपल्याला प्रमाण दिलेलं आहे, वेगाचं गुणोत्तर दिलेलं आहे. ह्या गुणोत्तरावरून आपल्याला दुसऱ्या ट्रेनचा अगोदर वेग काढायचा आहे आणि या दोन्ही ट्रेनच्या वेगांची जी बेरीज आहे ती आपल्याला काढायची. आता ते कसं करता येईल? 4 तासामध्ये 240 किलोमीटर जाते. आता जर आपल्याला बघितलं, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, जर असं केलं आपण, ह्या सूत्रानं जर गेलो आपण, वेग बरोबर, वेग किती आहे? वेग माहीत नाही आपल्याला, अंतर काय आपल्याला? अंतर माहिती आहे 240, गेलेली आहे 4 तासामध्ये. जर अशा प्रकारे जर केलं तर याचं उत्तर येतं 60. तर 60 किलोमीटर पर आवरचा याचा वेग येतो. पहिल्या ट्रेनचा जो वेग येतो 60 किलोमीटर पर आवरचा येतो. तर आपल्या पहिला जो ट्रेन आहे त्याचा वेग भेटलेला आहे आपल्याला 60 किलोमीटर पर आवर. आता दुसऱ्या ट्रेनचा वेग काढायचा असेल तर 3:8 जे आहे, 3:8, तर म्हणजे पहिला वेग जो आहे 60 आहे, म्हणजे 3 बरोबर किती आहे आपल्याला? 60 आहे. तर 8 बरोबर किती, असा प्रश्न आहे आपल्याला. तर आपण त्रैराशिकनं काढू शकतो. सिंपल तिरकस गुणाकार केला, 8 गुणिले 60 भागिले, जर 3 केलं तर 3 दोन्ही 6 म्हणजे 20 येतं आणि 8. आता 20 आल्याच्या नंतर ना 8 गुणिले 20 जर केलं, 8 दोन्ही 16, 160. तर दुसऱ्या ट्रेनचा जो वेग आहे तो 160 किलोमीटर पर आवरचा आहे आणि पहिल्या ट्रेनचा जो वेग आहे तो 60 किलोमीटरचा आहे. आता याच्यामध्ये जर बेरीज केली या दोघांची, जी बेरीज आपल्याला विचारली आहे ती किती आहे? 60 आणि 160 म्हणजे 220. याचं जे आन्सर आहे ते 220 आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 220. तर पुढचा प्रश्न घेऊया 98 नंबरचा. खाली दिलेल्या खाली विधान लक्षपूर्वक वाचा आणि दिलेल्या योग्य आकृतीवरून योग्य ते उत्तर शोधा. आता त्याच्यामध्ये काही आकृती दिलेली आहेत, त्याच्यामध्ये काही नंबर्स आहेत, त्याच्यामध्ये सांगितलेले अटी दिलेले आहेत. चौकोन म्हणजे शिक्षित. आता चौकोन म्हणजे शिक्षित आहे, त्रिकोण म्हणजे विवाहित आहे, वर्तुळ म्हणजे अशिक्षित आहे आणि आयत म्हणजे महिला आहेत. तर आपल्याला प्रश्न असं दिलेला आहे, अशिक्षित अविवाहित महिला शोधा. आता अशिक्षित आणि अविवाहित महिला शोधायचे आहेत. पहिले आपण बघूया याच्यामध्ये महिला कशासाठी आहे. महिला हे आयतामध्ये आहेत, म्हणजेच एवढ्यामध्येच आपलं उत्तर असणार आहे, बरोबर? एवढ्यामध्येच आपलं उत्तर असणार आहे आयातमध्ये. आता आयातमध्ये जर बघितलं तर शिक्षित येतं ते चौकोनमध्ये. आता हा चौकोन जर बघितला 2 आणि 10 हे डायरेक्ट निघून जाणार तिथं, कारण की आपल्याला विचारलेले आहे अशिक्षित विचारले, म्हणजे हे चौकोनवाले तर शिक्षित आहेत आणि आयातवाले जे आहेत ते महिला आहेत. आता वर्तुळ जर आहे तर वर्तुळामध्ये अशिक्षित महिला आहेत, वर्तुळामध्ये अशिक्षित आहेत. आता हे जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये अशिक्षित आहेत पण आयातमध्ये महिला आहेत. वर्तुळ आणि आयातमध्ये फक्त 5 हा क्रमांक येतो आणि 5च महिला या ठिकाणी उत्तर येतं तिथं. अशिक्षित अविवाहित महिला शोधा जे आहे उत्तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 5 महिला आहेत अशा. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न असा आहे की शेजारील आकृती पहा आणि त्रिकोणांची संख्या मोजा. आता ही आकृती दिलेली आहे, याच्यामध्ये काही त्रिकोण आहेत. आता हे त्रिकोण किती आहेत हे आपल्याला मोजायचं. अशा प्रकारची जेव्हा आकृती तेव्हा गोंधळून जायची गरज नाही आहे. तर याच्यामध्ये आपल्याला नंबरिंग पद्धतीने आपण शोधू शकतो. आता ज्यावेळेस अशा प्रकारे असतात त्यावेळेस आपण छोटे छोटे जे त्रिकोण दिसतात त्यांना आपण नंबर करून घेऊ. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 असे 12 त्रिकोण या ठिकाणी तयार होतात. हे सरळ 12 त्रिकोण लिहायचे. आता त्याच्यानंतर काय करायचं, हे जे कॉर्नर्स आहेत तर हे जे टोक आहेत हे टोक मोजायचे. 1 2 3 4 5 आणि 6. आता हे झाले 6, याची बेरीज करा
आणि हे जे दोन त्रिकोण मोठे दिसतात ना, ह्या दोन मोठ्या त्रिकोणांना कन्सिडर करायचं, हे सरळ आणि उलटा. तर अशा प्रकारे हे दोन म्हणजे 12 6 18 आणि 2 20. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते येतं पर्याय क्रमांक 2 20. तर शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो वाचता वाचता सोडवतोय आपण. शेवटचा जो प्रश्न आहे तो 100 नंबरचा. कुणालने नोरापेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने जेनेलियापेक्षा उंच उडी मारली नाही. सिद्धार्थने शहनाजपेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने नोरा एवढी उडी मारली नाही. तर उंच उडीचा चढता क्रम कसा असेल? आता चढता क्रम म्हणजे कमीकडून जास्तीकडे. तर आपल्याला सरळ सरळ दिले, कुणालने नोरापेक्षा जास्त उंच उडी मारली. आता आपण इथं नोराचं असं करूया, नोरा तर कुणालने हिच्यापेक्षा उंच उडी मारली म्हणजे आपण कुणालला वरच्या बाजूला लिहूया. ओके. आता परंतु जेनेलियापेक्षा उंच उडी मारली नाही. जेनेलिया इथे वरच्या बाजूला येईल त्याच्या, कारण की जेनेलियापेक्षा वर नाही मारली म्हणजे जेनेलिया ऑलरेडी वर असणार आहे. आता सिद्धार्थने शहानजपेक्षा उंच उडी मारली. आता इथे सिद्धार्थ कुठे यांच्यासोबत संबंध दिसतो का? ह्या तिघांसोबत नाही दिसत. मग आपण बाजूला लिहू, सिद्धार्थने शहानजपेक्षा शहानजपेक्षा उंच उडी मारली परंतु त्याने नोरा एवढी उडी मारली नाही. आता नोरा एवढी उडी मारली नाही तर संबंध आलाय म्हणून सिद्धार्थला आपण इथे घेऊया, सिद्धार्थ आणि इकडे शहनाज. तर अशा प्रकारे ह्या 5 जणांचा जो क्रम आहे तो असा येईल. आपल्याला प्रश्नामध्ये चढता क्रम विचारलेला आहे. उतरता जर असता तर हा पहिल्या नंबरचा ऑप्शन आलं असतं, जेनेलिया, कुणाल, नोरा, सिद्धार्थ आणि शहनाज. पण चढता क्रम दिल्यामुळे काय झालं, शहनाज, सिद्धार्थ, नोरा, कुणाल आणि जेनेलिया अशा प्रकारचा ऑप्शन क्रमांक 2 आहे. तर अशा प्रकारे आपण 15 प्रश्न डिस्कस केलेले आहेत. जर याच्यामध्ये काही तुम्हाला सजेशन्स असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. काही प्रश्न असतील जे सॉल्व्ह झाले नसतील तुमचे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आपण त्या प्रश्नावर आपण सोल्युशन देऊया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.